तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपला गावचा ब्लॉग येतोय आणि भरपूर दिवसानंतर गावाला आलो. तर जरा आम्ही सगळी पूर्ण आमची फॅमिली बाहेर झाले आणि हे आमचे शेट आहेत. आणि काय म्हणतात, डॉन म्हणतात, डॉन डेंजर, हे सगळे आपले भाऊ लोक आहेत. तर आता आम्ही चाललोय महालक्ष्मीला. अजून बहुतेक 4 स्पॉट आहेत. तर बघूया कुठं कुठं जायला भेटते, तिकडे जाऊ आम्ही, तुम्हाला दाखवेल ब्लॉगमध्ये. कारण की ट्रॅव्हलिंग एवढी झाली काल की संध्याकाळी 6 वाजले. त्यानंतर अंधार पडलेलं, मग जास्त ब्लॉग वगैरे नाही बनवला. मग बोललो तो ब्लॉगच नको बनवायला, मग ब्लॉग नाही बनवला तो. तर आता आपला सकाळचा हा ब्लॉग आणि आपली गाडी सफारीमध्ये आपण जाणार आहे आणि दाखवतो तुम्हाला सगळं दर्शन वगैरे झालेलं वगैरे सगळं तुम्हाला दिसेल. आणि हे बघा, ॲडजेस्ट आई कशी आहे, मस्त टॉपच. पुढे डॉन लोक बसलेत आणि आता पटापट आता आतमध्ये बसू आणि निघूया, कारण की लेट झालेलं आहे. डायरेक्ट तुम्हाला भेटतो प्रवासामध्ये. लेट्स गो. मित्रांनो, चार्जर आहे, चार्जर घ्यायला परत आलो वरती. माझ्यासोबत बघा, माझ्यासोबत बघा कोण हाय, हिरोईन दिसते आज, हिरोईन. चला आता गाडीत भेटू तुम्हाला. मित्रांनो, आम्ही आता जस्ट उतरलोय आणि आमचा जो पहिला स्पॉट आहे तो आहे ज्योतिबाचा. आणि आपली सगळी फॅमिली आहे सोबत. आपला डॉन तर माहिती, तुम्ही याला तर विसरू शकत नाही. आणि हा डॉनचा भाऊ छोटा डॉन आणि आपला डॉन मोठा बाबा. चला मित्रांनो, आतमध्ये जाऊया. आता पहिला जो स्पॉट आहे तो ज्योतिबाचा आहे. तर पटापट ज्योतिबाचं दर्शन घेऊ आणि तुम्हाला थोडेफार जरा सिनेमॅटिक दाखवतो. सिनेमॅटिक बघून एन्जॉय करा तुम्ही, ठीक आहे. आमची मॉमी कोणी जाऊया तिथून आतमध्ये. तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा भावांनो. जास्त शूट वगैरे नाही करणार आहे, कारण की अजून 3 ते 4 स्पॉट आहेत. तर ब्लॉग जास्त मोठा नाही करणार, ठीक आहे. चला. मित्रांनो, फायनली 2 ते 3 तासानंतर एकदम मंदिराच्या क्लोज आलेले आहेत. आणि आमच्या अंड्या शेट खूप वैतागले. साई शेट काय बोलत होता तू? काय नाही, काय जिंदगी एक झाडासारखी झाली काय? मित्रांनो, आता मंदिराच्या एकदम क्लोज आलेले आहे. आता दर्शन घेऊ. सगळेजण येतच होते. हाय, आम्ही सगळे इथंच आहे. आता बरोबर दर्शन घेऊ. लय वेळ झाला इथं. एक किती 1-2 वाजले ना? 1:30 वाजले. नाही दिसणार. मित्रांनो, आता दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण डायरेक्ट महालक्ष्मीला जाणार आहे. तर बघूया मध्ये कुठं थांबलो जेवायला तर मी तुम्हाला भेटतो. आता पहिला दर्शन घेतो आणि बाहेर जातो. मित्रांनो, फायनली आता दर्शन घेऊन झाले आणि आता आम्ही चाललोय जेवण्यासाठी. बघूया कुठं स्पॉट भेटतोय चांगला. दुपार झाले ना, लय भूक लागली उन्हामुळे. आई भूक लागली की नाही? हो, तोंडाने बोल की लागली. मला लय जोरात लागली. काय मला लय जोरात लागली. काय पैसे पाठवा. व्हिडिओ बघता नाही ना, पैसे पाठवा. मी नाही व्हिडिओ बघत. चला मित्रांनो, जाऊया आपण आता पटापट एक स्पॉट पटापट जेवण. मग डायरेक्ट आम्ही जाणार आहे महालक्ष्मीला. डायरेक्ट तिकडचं तुम्हाला दर्शन दाखवतो, कारण की मोबाईलमध्ये चार्जिंगचा इश्यू आहे. कुठेतरी एक हॉटेलवरती थांबलो की जरा चार्जिंग करेल आणि मग नंतर परत ब्लॉग कंटिन्यू करूया. चला, काय बोलते आई, काय वाटतं तुला? एवढी गारगार वाटते ना? इतना थंडी है, इतना बर्फ गिर रहा है कि हम लोग को चलने के लिए जगह ही नहीं है. डॉन म्हणतात डॉन. चला मित्रांनो, भेटूया आपल्या स्पॉटवरती. मित्रांनो, आता सगळे इथं जेवायला बसलोय. स्पॉट भेटला इथं झाडाखाली. आता पटापट जेवू आणि मग डायरेक्ट महालक्ष्मी निघणार आहे. आणि जेवायला काय बघा,
बटाट्याची भाजी आहे आणि भाजीचं नाव नाही माहिती मला. आता पटापट खाऊ आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो पुढच्या प्रवासात. मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहे कोल्हापूरला. महालक्ष्मी टेम्पलच्या बाहेर आहे जस्ट. हे बघा आता फटाफट दर्शन वगैरे घेऊ आणि डायरेक्ट भेटूया. आपण आता लाईनीमध्ये तुम्हाला दाखवतो किती गर्दी आहे किती नाही समजेल आपण जाऊन. प्लीज फॅमिली सेकंड प्लेस, कारण की पहिलं तर तुम्ही बघितलं गर्दी किती होती. हां सगळेजण इथं थांबलेत. आता पटापट जाऊ आणि दर्शन घेऊ. आतमध्ये तुम्हाला दाखवतो ठीक आहे. बघूया इथं किती वेळ लागतोय आणि मग नंतर अजून 2 प्लेस बाकी आहेत. मित्रांनो फायनली आमचं आत्ता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे पहिला पुरुषांचं दर्शन होता आणि लेडीज लोकांना थांबवतो. आता तसंच झालं आहे आणि पावसाचं वातावरण तर आहेच ऑलरेडी ठीक आहे. तर आता बघूया कसा विषय होतो आणि पटापट आता इथून निघायचं आहे आणि पालीला जायचं आहे. तर आता सगळे यायची वाट बघतो. पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. गर्दी बघू शकता. गर्दी तर आहे पण काय विषय नाही भावना. आता आलोय मला थांबू आणि नंतर निघू सगळे आल्यानंतर. तर मित्रांनो आम्ही चाललेलो पालीलाच आणि रस्त्यामध्ये जाता आता एक शाहू पॅलेस दिसलाय. तर इकडे थोडेफार मोर वगैरे दिसतात बघा. दिसणार नाही या साईडला मोर आहेत आणि त्या साईडला हरणं ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आता तुम्ही मोर बघितला असेल. आता तुम्हाला मी दाखवतो हरणं ठीक आहे. तर मित्रांनो फायनली आपला तिसरा स्पॉटवरती आम्ही पोहोचलेलो आहे आणि तिसरा स्पॉट आहे आपला तन्मय मंदिरचा. बघू शकता केवढा मोठा मंदिर आहे. मूर्ती बघा केवढी मोठी गणपतीची. बाहेरून रोडवरून पण दिसते तुम्हाला ही. ह्याचा आलं ना ह्याचं चित्र लिहिलं तिथं तेच गाणं टाकणार भाऊ. डॉन म्हणते डॉन. तर चला मित्रांनो जाऊया. तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक पण एन्जॉय करा आणि ह्याच्यानंतर आपला लास्ट आहे पालीचा खंडोबाचं दर्शन घेऊन आपण तिथून डायरेक्ट आपल्या निघणार आहे घरी. तर भाऊन आता जस्ट दर्शन वगैरे घेऊन झाले आणि आता चालू आहे कारण की पावसाचं वातावरण झाले जास्तच. तर मग लवकर जाऊया कारण की पुढं पालीला पण जायचं. तर पाऊस पडला तर वांदे लागतील. तर पटापट निघूया इथून आणि थोडेफार जरा फोटोशूट वगैरे झालं आहे आणि मोबाईलमध्ये फक्त 10% चार्जिंग आहे. तर बघूया आता पुढचा ब्लॉग कसा काहीतरी ॲडजस्ट करायला लागेल. कुठेतरी चार्जर लावायला लागेल. 10% तरी ॲटलीस्ट झाले ना तर म्हणजे प्रॉपर एकदा व्हिडिओ निघेल. हमारी मातोश्री चल बस. कैसा वाट रहा है ब्रो? चल रहा है अभी. हाँ सुकून मिल रहा है. सुकून भेटते का तुला? हा नुसतं झोप पाहिजे. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो इकडं पालीला खंडोबाचं दर्शन घ्यायला आणि आज आम्ही पोहोचलेलो आहे. थकल्यानंतर पोहोचलेलो आहे फायनली. दिवसभर आणि लोड वन दिले माझ्याकडे. लोड. आता इथून एंट्री आपली. इथून आतमध्ये जाऊया आणि पटापट दर्शन घेऊया आणि निघूया कारण की ऑलरेडी लेट झाले. लास्ट आहे आपला जो 4था स्पॉट होता तो हाच आहे. आता इथून दर्शन घेऊ आणि पटापट निघूया. तुम्ही तोपर्यंत सिनेमॅटिक वगैरे एन्जॉय करा. मित्रांनो फायनली दर्शन वगैरे झालं आहे आणि आता चाललो आहे घरी. आता डायरेक्ट आपण घरी जाणार आहे मित्रांनो. घरी जाऊन डायरेक्ट भेटूया ठीक आहे. एकदम पद्धतशीर आणि आता पाऊस वगैरे यायला सुरुवात झाली आहे. कसं वाटतंय? एक्सक्यूज मी कसं वाटतंय? एकदम वैतागलोय जाम वैतागलोय सगळेजण आम्ही. आणि आता दत्तांच्या राजाचं आपला दर्शन झालेलं आहे हे खंडोबाचं. तर आता डायरेक्ट निघूया इथून. डायरेक्ट घरी भेटू आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नाही मित्रांनो. तर आजचा ब्लॉग इथं समाप्त करूया ठीक आहे. कारण की घरी जास्तपर्यंत मला वाटत नाही चार्जिंग टिकेल. तर चला मित्रांनो आपला आजचा ब्लॉग इथं समाप्त करूया. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय मित्रांनो. ज्याने कोणी अजूनपर्यंत लाईक नसेल केलं पटापट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आपल्या अशाच तळकत्या फळकत्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.